या भारत मातेला कोटी कोटी वंदन करूयात. भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध होऊया. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला न्यूज अनकटच्या टीम कडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहतात न्यूज अनकटच्या टॉप 10 घडामोडी. आज 26 जानेवारी 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीत कर्तव्य पथावर तिरंगा फडकवला, तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज सकाळी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिरंग्याला सलामी दिली. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी तिरंगा फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती आहे. व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा तसेच नामदेव पायरी येथे झेंडू, शेवंती, कामिनी आदी 1 टन फुलांची सजावट करण्यात आली आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यांनी मुंडे यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणावरून आणि तपास यंत्रणेतील हस्तक्षेपावरून प्रश्न उपस्थित केले असून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी दमनिया यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष तयारी करताना दिसून येते. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही आगामी निवडणुकांची तयारी केली जाते. दौऱ्यावर असताना अचानक शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना खोकला आणि कफचा त्रास होत असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला त्यांना दिलाय. त्यामुळे त्यांचे अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मनातील खतखत समोर आली आहे. वसमतमध्ये आमदार राजू नवघरे यांच्या वतीने हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. यात नरहरी झिरवाळ यांनी माझ्यासारख्या गरीबाला हिंगोली सारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले, याचा वरिष्ठांना जाब विचारणार असे मिश्किल वक्तव्य केले. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतीये. आता सांगलीच्या विश्रामबाग मध्ये महिलांची टोळी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या टोळीकडून विविध ठिकाणी रेकी करण्यात आली असून चोरीच्या घटना वाढल्यात. सध्या सीसीटीव्ही मध्ये ही टोळी कैद झाली असून सांगलीत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या अनेक व्यक्तीवर विश्वास दाखवला असून त्यांच्या टीम मध्ये आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश केला गेलाय. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी आता भारतीय अमेरिकन माजी पत्रकार कुश देसाई यांची उपप्रेस सचिव म्हणून घोषणा केली आहे. शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगवर बांगलादेशातील आगामी निवडणुकीत भाग घेण्यास बंदी घातली जाऊ शकते. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे सल्लागार महफूज आलम यांनी शनिवारी एका निवडणूक रॅलीत हा दावा केलाय. तेहरानमधील युद्ध स्मारकावर नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इराणमध्ये 2 तरुणींना अटक करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्यात दोन्ही मुली सिक्रेट डिफेन्स वॉर मेमोरियल मध्ये डान्स करताना दिसतायत. हे स्मारक 1980 ते 82च्या इराण युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांना समर्पित असल्याचं बोललं जातंय. अक्षय कुमारच्या स्काय फोर्स चित्रपटाने 2 दिवसात 36.80 कोटीची कमाई केली आहे. स्काय फोर्स हा चित्रपट 24 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत राहिलाय. अक्षय कुमार स्टार या चित्रपटातून वीर पहाडी याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. वीर त्याच्या अभिनयामुळे सोशल मीडियावर चांगला चर्चेत आहे. या बातमीपत्रासह टॉप 10 घडामोडीमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.